नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तरच आमच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकणार आहेत. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 9th स्टँडर्डचा सायन्सचा फर्स्ट चॅप्टर लॉ ऑफ मोशन, त्यालाच गतीचे नियम असं पण म्हणतात. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे की या चॅप्टरशी रिलेटेड जी काही व्होकॅब्युलरी आहे ती मी SSK सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी या चॅनलवर दिलेली आहे. तोही चॅनल आपलाच आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या चॅनलवर जाऊन आपण ती बघू शकता. त्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ही सगळी व्होकॅब्युलरी आपल्यासोबत सदैव राहणार आहे, कारण हेच चॅप्टर पुढे आपल्याला कंटिन्यू होत असतात. चला तर सुरू करत आहोत लॉ ऑफ मोशन. सगळ्यात पहिले समजून घ्या मित्रांनो, मोशन म्हणजे काय असतं. मोशन म्हणजे गती. आता गती म्हणजे काय? कोणत्याही ऑब्जेक्टला म्हणजे कोणत्याही वस्तूला गती आहे, मोशन आहे, तो वस्तू गतिमान आहे हे आपण कधी म्हणत असतो? ज्यावेळेस तो असा पोझिशन चेंज करत असतो, त्याची जागा बदलत असतो. हे तर आपल्याला माहीत आहे ना. मग आता मला सांगा, त्याने एक्झाम्पल दिलेले आहे तिथे बघा. फ्लाईट ऑफ बर्ड्स, ते म्हणतात की पक्ष्यांचं उडणं असेल, किंवा हवेतून येणारे जे पालापाचोळं असतो बघा, किंवा इथे स्टेशनरी ट्रेन म्हणजे अशी एखादी थांबलेली बस असेल, किंवा अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, एखाद्या डोंगरावरती असा दगड आहे पण तो कशा अवस्थेमध्ये आहे? एकदम स्थिर अवस्थेमध्ये आहे. तर यामध्ये तुम्ही काय सांगणार? मोशन कुणाला आहे, गती कुणाला आहे? तर ऑब्व्हियस आहे, तुम्ही कुणाला सांगणार की सहज आपल्याला तर माहीत आहे कोण गतिमान आहे, कोण मोशनमध्ये आहे. तर हे जे पक्षी उडत आहेत हे मोशनमध्ये आहेत, किंवा हे जे हवेमध्ये पाणी येतात हे मोशनमध्ये आहे, म्हणजे यांना गती आहे. ही जी स्टेशनरी ट्रेन आहे ही थांबलेली आहे, म्हणजे ही मोशनमध्ये नाही आहे. हा स्टोन जो आहे स्थिर याच्यावर डोंगरावर उभा असलेला, तर हा कसा आहे? हा पण मोशनमध्ये नाही. हे आपल्याला लगेच समजलं. या ठिकाणी आपण कसं सांगितलं, हे आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण जे रोज बघतो त्यावरून आपण सांगितलं, त्यावरून आपण अंदाज लावला, आपल्याला ते माहीत आहे म्हणून आपल्याला समजलं मोशन काय असते. पण काही वेळा काय होतं मित्रांनो, की प्रत्येकच वेळीच आपण असं वस्तूची, गोष्टीची म्हणजे त्या ऑब्जेक्टची मोशन नाही बघू शकत, आपण गती नाही बघू शकत. आता डायरेक्टली आता मला सांगा, हे तर आपण सगळं बघतो की पालापाचोळा उडत येत आहे, पक्षी उडत आहेत, हे सगळं बघतो. पण मला सांगा, आपण ही हवा रोज वाहते, हा वारा म्हणजे हवा वाहते, किंवा हा जो वारा वाहत असतो, हा वारा जो रोज वाहतो हा मोशनमध्ये आहे की नाही हे आपण बघू शकतो का? नाही. पण वारा रोज वाहत आहे, त्याची मोशन आपण बघू शकतोय का डायरेक्टली डोळ्यांनी? नाही. बघा, इन केस ऑफ ब्रीज म्हणजेच त्याला हवा असं म्हणतात किंवा वारा असं म्हणतात. बघा, यामध्ये काय समजतं आपल्याला, म्हणजे प्रत्येकच मोशनमध्ये असणारी गोष्ट आपण डोळ्यांनी बघू शकतो असं नसतं. आता बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते की यू आर ट्रॅव्हलिंग इन बस, तुम्ही बसमध्ये प्रवास करत आहात आणि तुमच्या शेजारी एक पर्सन बसलेला आहे, माणूस बसलेला आहे तुमच्या शेजारी, आणि तुम्ही सांगू शकता की नाही असं की तो व्यक्ती गतिमान आहे का? आता तो गाडीतच बसलेला आहे, तुमच्यासोबत बसमध्येच बसलेला आहे, मग तो गतिमान आहे का? त्याला मोशन आहे का असं तुम्ही म्हणू शकता का? तर काय असेल याचं उत्तर मित्रांनो? तर मी तुम्हाला एक सांगते मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. कसं असतं, एखादी वस्तू गतिमान आहे किंवा एखादी वस्तू मोशनमध्ये आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी, हे डिसाईड करण्यासाठी काही कन्सिडरेशन असतात, म्हणजे काही अटी असतात. जसं का, आता हे लक्षात ठेवा तुम्ही, जसं की मोशन ही जी गोष्ट असते ना मित्रांनो, ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, म्हणजे ही सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे कशी असते की सभोवतालच्या संदर्भामध्ये जर ती वस्तू जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असं म्हणायचं. म्हणजे कसं, सपोज एखादा व्यक्ती बस स्टँडवर उभा आहे, तर बस स्टँडवर तो उभा आहे, त्याला काय दिसतंय, तो लांब उभा आहे आणि तो बघतोय की अरे ही बस फिरतीये, ही बस चालली आहे, हिच्यामधले माणसं पण चाललेले आहे, म्हणजे ही बस मोशनमध्ये आहे, तिच्यामधले बसणारे सगळे माणसं पण मोशनमध्ये आहे, हे तो बघतो आहे. पण जे बसमध्ये बसलेले आहेत, आता तुम्ही बसमध्ये बसलेले आहात किंवा तुमच्या शेजारी जो व्यक्ती बसलेला आहे त्याला मोशन असेल का? नाही. त्याला काय वाटेल, अरे आपण तर असं घरात बसल्यासारखंच बसलेला असतो. त्याला वाटतं का आपण मोशनमध्ये आहे? नाही. त्याला काय वाटतं, अरे खाली जे रोडवर जे झाडं आहेत किंवा हे घरं आहेत हे मोशनमध्ये आहेत. त्याला काय वाटतं, ते मोशनमध्ये आहेत. आणि खाली उभा असणाऱ्या माणसाला काय वाटतं, अरे हा बसमधला हा व्यक्ती मोशनमध्ये आहे. म्हणजे मोशन ही गोष्ट कशी आहे, तर रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, ही सापेक्ष संकल्पना आहे. जो व्यक्ती जसा बघतो तसं त्याला ते दिसत असतात. अशी म्हणजे वस्तू ही जो बघतो त्याच्या बघण्यावर डिपेंड असतं ती मोशनमध्ये आहे किंवा नाही. समजलं? याला म्हणतात रिलेटिव्ह कन्सेप्ट.
आणि बघा कसं असतं, जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भामध्ये तिची जागा बदलत असेल तर ती मोशनमध्ये, म्हणजे इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग इट्स सेड टू बी इन मोशन, त्यावेळेस ती मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. नाहीतर ती कशी आहे, रेस्टमध्ये आहे असं आपण म्हणायचं असतं. म्हणजे अ बॉडी कॅन बी मुव्हिंग फॉर वन ऑब्झर्वर ॲट द सेम टाईम इट कॅन बी रेस्ट फॉर द अनदर ऑब्झर्वर. यालाच काय म्हटलं जातं, मोशन इज रिलेटिव्ह कन्सेप्ट. समजलं ना या ठिकाणी कसं असतं. म्हणजे जो व्यक्ती बाहेर उभा असतो त्याच्यासाठी बस आणि बसमधले व्यक्ती हे मूव्हिंग पोझिशनमध्ये असतात, पण बसमधले व्यक्ती हे एकमेकांसाठी रेस्ट पोझिशनमध्ये असतात. असं कन्सेप्ट आहे ही रिलेटिव्ह कन्सेप्ट या ठिकाणी. बघा आता पुढचा पॉईंट आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. हे समजून घ्या, खूप सोपं आहे, अवघड असं काहीच नाही यामध्ये. आणि हे जे शब्द दिलेले आहेत मी व्होकॅबलरी, ते SSK सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी या चॅनलवर जाऊन बघा. खूपच इझी आहे, फक्त समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा. या ठिकाणी सगळा चॅप्टर खूप इझी आहे. आता डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंटला मराठीत म्हणतात विस्थापन आणि डिस्टन्सला मराठीमध्ये म्हणतात अंतर. आता अंतर कसं असतं मित्रांनो, आता बघा या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे बघा A आणि B पर्यंतचं अंतर. आता बघा A आणि B इथं दिलेलं आहे, त्याच्यानंतर A आणि B इकडे पण आहे बघा या ठिकाणी. ही B पोझिशन आहे, ही A पोझिशन आहे. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अंतर आपल्याला मोजायचं आहे. आता ही रेष, ही दोर म्हणा किंवा हा रस्ता म्हणा A आणि B पर्यंत. आता मला सांगा ह्या A पासून B पर्यंत जाण्यासाठी किती रस्ते आहे. असा होऊन असा होऊन असा होऊन असा पण आहे, असा होऊन असा होऊन असा पण आहे, बरोबर ना. म्हणजे हे काय झालं, A पासून B पर्यंत जाण्यासाठीचं अंतर झालं. तुम्ही या बाजूनी पण जाऊ शकतात, या बाजूनी असं होऊन पण जाऊ शकतात. त्यानंतर बघा आता की शीतल आणि प्रशांतचा हाऊस आहे या ठिकाणी, आणि इकडे संगीताचा हाऊस आहे आणि ही शाळा आहे. आता शीतल आणि प्रशांतला सपोज या शाळेत जायचं असेल तर ते असं पण जाऊ शकतात किंवा संगीताच्या घरून जाऊन असं पण जाऊ शकतात. समजलं. म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांना काय आहे, मार्ग आहे. पण आता बघा या ठिकाणी आता शीतल शाळेत जात असताना संगीता नावाच्या या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेत गेली, तर मग कशी जाणार ती, हे 500 मीटर जाणार ती आणि हे 1200 मीटर जाणार. मग 1200 500 किती होणार, 1700 मीटर होणार आहे, बरोबर ना. म्हणजे ती 1700 मीटर चालणार. आणि बघा या ठिकाणी आणि प्रशांत डायरेक्ट घरातूनच शाळेत गेला. प्रशांत किती गेला, 1300 मीटर गेला फक्त. समजलं ना. प्रशांत डायरेक्ट गेला तर 1300 मीटर गेला. मग ह्या काय सांगितलेलं आहे दोन्ही पण उदाहरणांमध्ये, मग काय फरक दिसला तुम्हाला, हे अंतर चालत गेलेलं हे दोन्ही पण सारखं अंतर आहे का, काय फरक आहे का याच्यामध्ये, हे उत्तर तुम्ही द्यायचं आहे. फरक आहे की नाही, हो किंवा नाही. आता बघा मित्रांनो या ठिकाणी डिस्टन्स म्हणजे काय असतं, डिस्टन्स म्हणजे अंतर. डिस्टन्स म्हणजे काय, अंतर. आता बघा या ठिकाणी डिस्टन्स इज अ लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर असतं आणि ते कसं असतं, दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असलेल्या वस्तूने प्रत्यक्षात केलेलं मार्गक्रमण. म्हणजे आता 2 पॉईंट, आता हे 2 पॉईंट कोणते दिले, आता A आणि B असं समजा हे 2 पॉईंट आहे आणि या 2 पॉईंटमध्ये गतिमान वस्तू आहे. आता एखादी गाडी चाललेली किंवा तुम्ही चाललेले आहात म्हणजे तुम्ही मोशनमध्ये आहात, बरोबर ना. मग आता A आणि B पर्यंतचं हे प्रत्यक्षात या व्यक्तीने, मोशनमध्ये असलेल्या व्यक्तीने प्रत्यक्षात एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जे मार्गक्रमण केलेलं अंतर असतं त्यालाच काय म्हणतात, किंवा प्रत्यक्षात मार्गक्रमण जे केलेलं असतं त्यालाच काय म्हटलं जातं, अंतर असं म्हटलं जातं. आता अशी चालत 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 तुम्ही इथून इथपर्यंत आले तर प्रत्यक्षात तुम्ही कुठपर्यंत आले, इथपर्यंत आले. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही किती चालले, इतकं चालले. म्हणजे हे जे मार्गक्रमण झालं याला काय म्हटलं जातं, अंतर म्हटलं जातं. किंवा इकडून इकडून गेले तर याला काय म्हटलं जातं, अंतर म्हटलं जातं. किंवा शीतल प्रशांत कसे गेले, असे गेले मग असे गेले, मग काय झालं जातं, याला काय म्हटलं जातं, अंतर म्हटलं जातं. किंवा असे गेले तर याला काय म्हटलं जातं, अंतर म्हटलं. प्रत्यक्षात ते किती चालले त्याला काय म्हटलं जातं, अंतर. 2 पॉईंटमध्ये. हे समजून घ्या तुम्ही, खूप इझी आहे, फक्त समजून घ्या. समजलं ना. या ठिकाणी डिस्टन्स काय असतं, लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. म्हणजे 2 पॉईंटमध्ये एखादी गतिमान वस्तू जर चालत असेल तर तिने ॲक्च्युअल पाथ किती ट्रॅव्हल केला, ॲक्च्युअल प्रत्यक्षात किती तिने मार्गक्रमण केलं, त्याला काय म्हटलं जातं, डिस्टन्स म्हटलं जातं. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन, त्याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट इन मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारचा शॉर्टकट, एक लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारचा शॉर्टकट. आता बघा या ठिकाणी काय आहे, A आणि B, A आणि B पर्यंत जाण्यासाठी इकडे पण एक मार्ग आहे, या ठिकाणी इकडे एक मार्ग आहे. पण तुम्ही इकडून जाऊन इकडं जाणार, हे प्रत्यक्षात अंतर. इकडून पण इकडनं असे गेला तर हे पण प्रत्यक्षात अंतर. पण हे कसं खूप लांब पडतं, मग तुम्ही काय करणार, शॉर्टकट शोधतात.
म्हणजे ए आणि बी ह्या स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटमध्ये जो काही कमीत कमी मिनिमम अंतर ट्रॅव्हल केलं जातं त्याला डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं? डिस्प्लेसमेंट इन मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड एंडिंग किंवा फिनिशिंग पॉईंट. म्हणजे जे मिनिमम डिस्टन्स असतं, कमीत कमी शॉर्टकटने आपल्याला कमीत कमी डिस्टन्स मिळतं 2 पॉईंटमध्ये. मग हे कमीत कमी डिस्टन्स कोणतं आहे? हे. मग हे झालं डिस्प्लेसमेंट. आणि इकडनं गेलं तर हे काय झालं? डिस्टन्स. समजलं? त्यानंतर आता इथे बघा, हा जर आता शीतल आणि प्रशांतच्या हाऊसपासून स्कूल इकडे आहे, ते असं पण जाऊ शकतात आणि असं पण जाऊ शकतात. पण असं जर गेले ते तर हे काय झालं? डिस्टन्स. पण असं जर गेले तर काय होणार? डिस्प्लेसमेंट. कारण हा शॉर्टकट आहे ना. इथं 1700 मीटर पडतं आणि इकडे 1300 मीटर पडणार त्यांना. हा शॉर्टकट आहे आणि हाच सगळ्यात छोटा शॉर्टकट आहे. याच्यापेक्षा छोटा काहीच नाही. मग हे काय झालं? डिस्प्लेसमेंट. आणि हे काय झालं? डिस्टन्स. प्रत्यक्षात ते असे जाणार. समजलं? आता बघा मित्रांनो, तुम्हाला क्लिअर झालं ना, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे समजणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा स्टडी करण्याची आवश्यकताच नाही पडणार आपल्याला. बघा, डिस्टन्स म्हणजे प्रत्यक्षात कापलेलं ॲक्च्युअल ट्रॅव्हल झालेलं जे हे असतं, ॲक्च्युअल ट्रॅव्हल जे केलेलं असतं एखाद्या मोशनमध्ये असलेल्या ऑब्जेक्टने, त्याला डिस्टन्स म्हणतात. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स असतं स्टार्टिंग पॉईंटमध्ये आणि एंडिंग पॉईंटमध्ये. समजलं या ठिकाणी? त्यालाच आपण शॉर्टकट असं म्हणतो. बघा, आता इथे ब्रेन वापरायचा आहे तुम्हाला. आता इथे एक फिगर दाखवलेली आहे आणि इथे काय सांगितलेले आहे त्यांनी? सपोज एखादी स्वराली नावाची मुलगी आहे, कोणी घ्या, XYZ नावाची मुलगी, आणि ती पहाटे काय करते? 100 मीटर रेडियस असणाऱ्या, म्हणजे 100 मीटर रेडियस आहे. रेडियस म्हणजे त्रिज्या, माहिती आहे ना. अशी 100 मीटर त्रिज्या आहे. मग तिचं सर्कल कसं बनणार? असं बनणार. तर त्याच्या भोवती ती काय करते? रोज एक राऊंड मारते. किती मारते? राऊंड मारते. किती मारत असेल तर तिने इथून सुरुवात केली. ते म्हणतात की ए पॉईंटपासून तिने सुरुवात केली आणि पुन्हा ती तिथेच आली, पुन्हा ए पॉईंटपर्यंतच आली. तर तिने कापलेलं अंतर किती असतं, म्हणजे तिने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेलं असतं किंवा तिचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं असतं हे तुम्हाला सांगायचं आहे. आता मित्रांनो, सांगा बरं, तुमचा ब्रेन, आता तुम्हाला काय समजलं याच्यामध्ये? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे 2 तर शब्द तुम्हाला समजले ना. डिस्टन्स म्हणजे काय? तिने प्रत्यक्षात किती अंतर कापलं. आता मला सांगा, ज्या सर्कलची रेडियस, आता हा सर्कल आहे, सपोज 100 मीटर आहे असं धरा, हा याची रेडियस इतकी आहे ह्या पॉईंटपासून. याचा सर्कल कसा बनणार? असा जर तुम्ही घेतला तर असा बनणार, ऑब्वियस असा बनणार. मग आता ती जर याच्या सर्कमफरन्समध्ये अशी फिरत आहे ती, बरोबर ना, राऊंड याच्या भोवती मारत आहे, तर असा गोल तयार होणार. ती याच्या भोवती फिरत आहे ती, मग याच्या भोवती फिरत आहे, तर मग हे कसं काढणार आपण? म्हणजे हे डिस्टन्स झालं. हे डिस्टन्स झालं म्हणजे हा काय तयार झाला? सर्कलचा सर्कमफरन्स तयार झाला. सर्कमफरन्स म्हणजे परिघ. त्याचं फॉर्म्युला काय आहे? 2πr. मग 2 × पायची व्हॅल्यू 3.40. आर किती आहे? ते रेडियस किती आहे? 100 मीटर आहे, बरोबर ना. मग 200 × 2 3.14. मग ते किती होणार? 6.28 मीटर असं काहीतरी होईल. बघा तुम्ही चेक करून. म्हणजे ती किती फिरती आहे? 6.28 मीटर इतकं तिचं काय होत आहे? रोज फिरणं होत आहे. समजलं या ठिकाणी? म्हणजे प्रत्यक्षात ती 6.28 मीटर इतकी फिरत आहे. म्हणजे हे डिस्टन्स झालं प्रत्यक्षात. पण आता गंमत आली का डिस्प्लेसमेंटची? मग आता हे झालं डिस्टन्स. प्रत्यक्षात तर ती रोज इतकं फिरत आहे, इतकं ट्रॅव्हल करत आहे. मग आता डिस्प्लेसमेंट कसं येणार मित्रांनो? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? आपल्याला हे तर माहीत आहे ना. डिस्प्लेसमेंट म्हणजे ए पॉईंटपासून, स्टार्टिंग पॉईंटपासून एंडिंग पॉईंटपर्यंत. आता स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे? ए सांगितला त्यांनी. बघा या ठिकाणी ए, स्टार्टिंग पॉईंट ए. एंडिंग पॉईंट काय आहे? तो पण त्यांनी एच सांगितलेला आहे. एंडिंग पॉईंट काही वेगळा नाही सांगितला त्यांनी. स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट इथे दोन्ही पण पॉईंट सेमच आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिस्प्लेसमेंट काढायला लावली. स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट जर इथे असता तर इथं बी असतात, आपण असं काढलं असतं, बरोबर ना. किंवा इथं कुठे असतात तर आपण असं काढलं असतं. म्हणजे हे झालं असतं डिस्प्लेसमेंट. पण आता स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट काय आहे? सारखाच आहे. हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. डिस्प्लेसमेंट हे फक्त 2 वेगळे पॉईंट असतील तरच काढता येतं. डिस्प्लेसमेंटला 2 पॉईंट, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट जर सेम असतील तर डिस्प्लेसमेंट विस्थापन हे नेहमी 0 असतं, 0 असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. समजलं? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला एक्झाममध्ये. खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा. आता ही कार आहे. ही कार बघा, पी पॉईंटपासून निघाली आणि क्यू पॉईंटपर्यंत आली, पोहोचली इथपर्यंत. ती काही चालली असेल तर त्यांनी 360 मीटर दिलेलं आहे. 360 मीटर इतकी ती चालली आणि इथपर्यंत पोहोचली. हाऊ मच डिस्टन्स हॅज ट्रॅव्हल अँड व्हॉट इट डिस्प्लेसमेंट. आणि ते परत काय म्हणतात? परत रिटर्न ती कुठे गेली? पी पॉईंटकडे गेली. परत रिटर्न किती गेली? पी पॉईंटकडे. म्हणजे ती पी पासून क्यूपर्यंत किती गेली? 360 गेली.
360 गेली आणि परत क्यूपासून पीकडे गेली, म्हणजे ते पण किती असणार, परत 360च असणार ना, बरोबर ना. म्हणजे ती किती गेली, 720 मीटर गेली. किती गेली, 720 मीटर. म्हणजे तिचं डिस्टन्स किती झालं, मग अंतर किती कापलं तिने. आपण फिरायला जातो ना, मग कसं पकडलं तर अंतर किती कापलं, मग 720 मीटर ती गाडी तितकी चालली, बरोबर ना. पैसे तर आपण त्याच हिशोबाने देतो, मग आपण तसंच डिस्टन्स काढतो ना, अंतर इतकं कापलं आहे गाडीने, इतके पैसे द्या. मग 720 मीटर ती इतकी चालली, पण मग डिस्प्लेसमेंट किती झालं मित्रांनो. आता हे समजणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे अंतर तर 720 मीटर झालं, डिस्टन्स 720 मीटर झालं, प्रत्यक्षात तिने तेवढं अंतर कापलं, पण आता डिस्प्लेसमेंट किती झालं. ती पीपासून निघाली, क्यूपर्यंत गेली आणि इथंच थांबली असती तर मग डिस्प्लेसमेंट किती होणार होतं, 360 मीटर. कारण याच्यामध्ये दुसरा शॉर्टकट काहीच नाही. इथून निघाली, स्ट्रेट गेली, इथपर्यंत गेली, वळालीच नाही कुठे, त्याच्यामुळं हाच तिचा शॉर्टकट झाला, म्हणजे 360 मीटर असतं. पण ती इथून ह्या पॉईंटपासून परत याच पॉईंटपर्यंत आली, म्हणजे तिचं स्टार्टिंग पॉईंट पण पीच होता आणि एंडिंग पॉईंट पण काय झाला, पीच झाला. म्हणजे एक प्रकारचं ते सर्कलच तयार झाल्यासारखं झालं ना. लक्षात आलं का तुमच्या, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हा सारखाच झाल्यामुळे डिस्प्लेसमेंट तिचं काय झालं, शून्य झालं. समजलं या ठिकाणी, हे समजणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून तिचं डिस्प्लेसमेंट शून्य आहे. आता मित्रांनो समजून घ्या, इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज 0, ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय इट मे नॉट बी 0. आता हे समजणं फार महत्त्वाचं आहे. बघा, डिस्प्लेसमेंट आता 0 झालं, डिस्प्लेसमेंट काय झालं, 0 झालं. डिस्प्लेसमेंट 0 झालं म्हणून प्रत्यक्षात कापलेलं अंतर पण 0 झालं का, नाही. तिचं पेट्रोल तर इकडून इकडे गेली, परत इकडून इकडे गेली, पेट्रोल तर संपलं. तिचा जो काही घसारा होता तो झाला, किंवा ही व्यक्ती इथून इथपर्यंत पळत आहे, तिची काय एनर्जी जायची ती तर संपलीच ना, बरोबर ना. डिस्प्लेसमेंट 0 असेल, पण ॲक्च्युअल केलेलं जे डिस्टन्स ट्रॅव्हर्स केलं ते 0 आहे का, नाही. हे समजणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे विस्थापन शून्य असलं तरी वस्तूने प्रत्यक्षात कापलेलं अंतर मात्र शून्य नसतं. बघा मित्रांनो, पुढचं आहे स्पीड आणि वेलॉसिटी. आता हे समजून घ्या तुम्ही, फार सोपं आहे, अवघड असं काहीच नाही, फक्त समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्पीड म्हणजे चाल आणि वेलॉसिटी म्हणजे वेग, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता हे सगळं डिस्क्राईब करण्यासाठी ना मित्रांनो 2 प्रकारच्या क्वांटिटी असतात. फिजिकल कोणतीही क्वांटिटी घ्या, ती डिस्क्राईब करण्यासाठी 2 प्रकारच्या क्वांटिटी असतात. एक असते व्हेक्टर क्वांटिटी, एक असते स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटीला म्हणतात अदिश राशी आणि व्हेक्टर क्वांटिटीला म्हणतात सदिश राशी. आता स्केलर म्हणजे काय असते, अदिश राशी म्हणजे कोणती पण फिजिकल क्वांटिटी आपल्याला डिस्क्राईब करायची असेल तर तिच्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची जर गरज असेल, म्हणजे फक्त व्हॅल्यू सांगून तिचा अर्थबोध होत असेल आपल्याला, तर ती झाली स्केलर क्वांटिटी. म्हणजेच असं काय, आता मला तुम्हाला सांगायचं आहे, आता डिस्टन्स, अंतर, किती अंतर कापलं, हा मी 200 किलोमीटर चाललो, 200 किलोमीटर चाललो, याच्यामध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अर्थबोध झाला ना. म्हणजे 200 किलोमीटर काय आहे, 200 ही काय झाली व्हॅल्यू, किलोमीटर ही काय झाली त्याची, किलोमीटर ही त्याचं युनिट आहे, बरोबर ना. म्हणजे 200 किलोमीटर याच तुम्हाला अर्थबोध झाला डिस्टन्सचा, समजलं पूर्णपणे, बरोबर ना. त्यानंतर मग आता ह्याचं बघा, स्पीड, चाल, किती चालीनं चालला तू, हा मी 120च्या स्पीडनं चाललो, 120च्या स्पीडनं चाललो, 120च्या चालीनं चाललो, समजलं. इथपर्यंत अर्थबोध पूर्ण झाला वाक्याचा. म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी नुसती मॅग्निट्यूड म्हणजे तिची व्हॅल्यू सांगितलं तरी अर्थबोध होतो. ह्या सगळ्या येतात स्केलर क्वांटिटीमध्ये, समजलं. मग त्यामध्ये स्पीड येतो, डिस्टन्स येतं, टाईम. आता टाईम मला सांगा, टाईममध्ये आपण काय सांगतो, तास सांगतो, नुसतं हे सांगतो काय, मिनिट सांगतो किंवा सेकंद सांगतो, तरी पण आपल्याला अर्थबोध होतो ना. यामध्ये आणखी काही वेगळं सांगावं लागतं का, नाही. मग ह्या झाल्या स्केलर क्वांटिटी, समजलं या ठिकाणी. आता बघा दुसरा व्हेक्टरला म्हणतात सदिश राशी. सदिश राशीमध्ये कसं असतं की याच्यामध्ये कोणती पण फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी, ती समजावून सांगण्यासाठी किंवा तिचं वर्णन करण्यासाठी मॅग्निट्यूड तर लागतं, म्हणजे व्हॅल्यू तर सांगावीच लागते, प्लस तिचं डिरेक्शन पण सांगावं लागतं, म्हणजे तिची दिशा पण सांगावी लागते, समजलं. म्हणजे दिशाची पण सांगायची गरज असते. आता तुम्हाला असं कोणी विचारलं की मला ह्या ठिकाणी जायचं आहे, कसं जाऊ, तर तुम्ही काय सांगणार की जा इतक्या अंतरावर जाऊन 10 किलोमीटर अंतरावर जाऊन लेफ्ट घ्या किंवा राईट घ्या. म्हणजे 10 किलोमीटर ही काय झाली, व्हॅल्यू झाली, मॅग्निट्यूड झालं, आणि परत काय घ्या, लेफ्ट घ्या, राईट घ्या, म्हणजे डिरेक्शन पण झालं, बरोबर ना. मग त्यावेळेस काय झाली, ती व्हेक्टर क्वांटिटी झाली. किंवा आता हा पेन आहे, मला इकडे कुठे सरकवायचं आहे, टुवर्ड्स राईट, किती
आपण असं सांगायचं की 15 सेंटीमीटर सरकवा, टुवर्ड्स राईट 15 सेंटीमीटर, म्हणजे 15 सेंटीमीटर ही काय झाली, मॅग्निट्यूड पण झाली आणि तिचं काय झालं, राईट ह्या बाजूला काय असं डिरेक्शन पण झालं, म्हणून ही काय झाली, वेक्टर क्वांटिटी झाली. मग आता बघा या ठिकाणी फोर्स ही काय झाली, बल लावलं जातं, नुसतं बल लावलं, आम्ही इतकं फोर्स लावलं, पण फोर्ससाठी दिशा पण लागते ना, कोणत्या दिशेनं बल लावलं, म्हणजे डिरेक्शनची गरज असते, म्हणून फोर्स ही काय झाली, वेक्टर क्वांटिटी झाली. आता व्हेलॉसिटी म्हणजे वेग, कोणत्याही गोष्टीचा वेग कोणत्या दिशेनं होत आहे, कोणत्या दिशेनं वेगवान आहे ती, बरोबर ना, म्हणजे दिशेची गरज आली की नाही त्या ठिकाणी, मग त्यावेळेस काय असतं, व्हेलॉसिटी ही सुद्धा काय झाली, वेक्टर क्वांटिटी झाली. त्यानंतर आता बघा डिस्प्लेसमेंट. आता ही डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्प्लेसमेंट ही सुद्धा काय आहे, वेक्टरच क्वांटिटी आहे. आता डिस्प्लेसमेंट मला सांगा, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, कमीत कमी अंतर, शॉर्टकट A to B, दोन पॉईंटमध्ये, स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंटमधलं कमीत कमी अंतर. आता कमीत कमी अंतरसाठी त्याची दिशा पण तर गरजेची पडेल ना, बरोबर ना, म्हणजे तिची व्हॅल्यू तर गरजेचीच पडेल का, इतक्या किलोमीटर पडेल, 10-100 मीटर अंतर जर तुम्हाला 20 मीटर पडत असेल तर तिच्यासाठी दिशाची पण गरज पडेल ना, कोणत्या दिशेनं आहे ते. मग डिस्प्लेसमेंट ही सुद्धा काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. समजलं ना मित्रांनो, या ठिकाणी वेक्टर आणि स्केलर खूप सोपं आहे. वेक्टर म्हणजे काय असतं की कोणती फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते, या ठिकाणी मॅग्नेट्यूड आणि डिरेक्शन ह्या दोघांची गरज असते, आणि स्केलरमध्ये कशाची, फक्त तुम्हाला मॅग्नेट्यूडचीच गरज असते. समजले या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी स्पीड काय असतं. आता स्पीड म्हणजे चाल. आता चाल कशी काढतो आपण, की किती टोटल अंतर, म्हणजे एकूण कापलेलं अंतर किती वेळेत कापलं आपण, बरोबर ना, म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम रिक्वायर्ड, त्याच्यासाठी किती टाईम लागला हे आपण काढत असतो, ती झाली त्याची चाल झाली. बघा, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डिरेक्शन बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स व्हेलॉसिटी. आता एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये एकाच दिशेने कापलेलं अंतर असेल तर त्याला वेग म्हणतात. वेगाची डेफिनेशन नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. एखाद्या वस्तूने एकक कालावधी म्हणजे एक असा ठराविक कालावधी असेल आणि त्या कालावधीमध्ये तिने किती अंतर कापलेलं आहे, पण ते अंतर कसं पाहिजे, फक्त एकाच दिशेनं पाहिजे. असं नाही की ती कधी दिशा बदलतीये, दिशा नाही बदलली पाहिजे. ते जर एकाच दिशेनं असेल तर त्याला काय म्हटलं जातं, व्हेलॉसिटी म्हटलं जातं. हिअर युनिट टाईम कॅन बी 1 सेकंड. मग तो युनिट टाईम काही असू शकतो. ते म्हणतात ना युनिट टाईम, किती युनिट टाईम, मग तो युनिट टाईम काही असू शकतो. 1 सेकंद असेल, 1 मिनिट असेल, 1 आवर असेल, किंवा खूप मोठात मोठा लार्ज जर घेतला तर तो युनिट टाईम 1 वर्षाचा पण असू शकतो. समजलं का. आपण प्रकाश वर्ष कसं काढतो, मग एका वर्षामध्येच प्रकाशाने एका दिशेने किती ट्रॅव्हल केलं याच्यानुसारच प्रकाश वर्ष काढत असतो ना आपण. बघा या ठिकाणी व्हेलॉसिटी म्हणजे वेग, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, किती विस्थापन झालं आणि त्याच्यासाठी लागलेला कालावधी किती आहे. आता बघा या ठिकाणी युनिट्स दिलेले आहेत. द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. आता स्पीड आणि व्हेलॉसिटीचं युनिट हे सारखंच असतं, ते SI पद्धतीमध्ये असतं. SI म्हणजे एक स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम असते की जिच्या अंडरमध्ये येतात MKS आणि CGS पद्धतीचे युनिट. MKS म्हणजे मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. म्हणजे मीटर म्हणजे काय, लेंथ मीटरमध्ये मोजली जाणार, किलोग्रॅम कशामध्ये, मास हे किलोग्रॅममध्ये मोजलं जातं आणि टाईम हा सेकंदमध्ये मोजला जातो. आणि CGS सिस्टीममध्ये लेंथ ही सेंटीमीटरमध्ये मोजली जाते आणि ग्रॅममध्ये मास मोजलं जातं आणि सेकंदमध्ये टाईम मेजर केला जातो. म्हणजे आता बघा या MK सिस्टीममध्ये मीटर पर सेकंद असतं आणि याचं CGS सिस्टीममध्ये सेंटीमीटर पर सेकंद असतं. आता या दोघांचं युनिट स्पीड आणि व्हेलॉसिटीचं कसं असतं, सेमच असतं SI मध्ये. आता स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. आता स्पीड कशाशी रिलेटेड असतो, स्पीड हा डिस्टन्सशी रिलेटेड असतो. बघा स्पीडमध्ये मुळातच आपण काय बघतो की एकूण कापलेलं अंतराशी रिलेटेड आहे ना तो, आणि व्हेलॉसिटी हा कशाशी रिलेटेड आहे, डिस्प्लेसमेंट सोबत म्हणजे कसा असतो, वेग हा विस्थापनाशी, किती विस्थापन झालं, लक्षात आलं ना, एकाच दिशेने किती विस्थापन झालं ते आपण याच्यामध्ये काढत असतो. किती वेळामध्ये पण होतं ते काढत असतो. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. जर ती मोशन, एक लक्षात ठेवा, मोशन जी गती होत असते ती एका सारख्या एक स्ट्रेट लाईनमध्ये होत असेल. आता आपण या ठिकाणी बघितलं होतं बघा, ही मोशन स्ट्रेट लाईनमध्ये होत होतं, या कारचं स्ट्रेट लाईनमध्ये होतं. मग जितकं डिस्टन्स आहे तितकंच काय होणार, डिस्प्लेसमेंट होणार, कारण डिस्प्लेसमेंटमध्ये काय घ्यावं लागतो, शॉर्टकट, कमीत कमी अंतर. आता ह्या स्ट्रेट लाईनचं अंतरामध्ये शॉर्टकट काय करणार, स्ट्रेटच जावं लागणार आहे, शॉर्टकटही तेवढाच होणार ना. म्हणून हे लक्षात ठेवा, मोशन ज्यावेळेस स्ट्रेट लाईनमध्ये होत असतं
त्यावेळेस स्पीडची आणि व्हेलॉसिटीची जी काही व्हॅल्यू असते ती काय असते, सारखी असते. लक्षात आलं का? नाहीतर ती जर अशी खूप वेगळी असेल तर काय होतं, आता बघा या ठिकाणी सारखं गोल होतं, असं सर्कल होतं, त्यावेळेस काय होतं ते बदलतं, त्यावेळेस ते डिफरंट असू शकतं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट समजलं ना या ठिकाणी. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन द युनिट टाईम. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनालाच काय म्हटलं जातं, वेग म्हटलं जातं. समजलं ना या ठिकाणी. वेग म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे काय, वेग. आणि वेग म्हणजे कसं असतं की एकक वेळेमध्ये म्हणजे एका युनिट टाईममध्ये, की 5 मिनिटामध्ये मी इथून इथपर्यंत गेलो, 5 मिनिटामध्ये मी 5 किलोमीटर गेलो किंवा 2 किलोमीटर गेलो, 3 किलोमीटर गेलो, बरोबर ना. म्हणजे किती टाईममध्ये, 5 मिनिटामध्ये, म्हणजे त्या युनिट टाईममध्ये तुम्ही किती विस्थापित होतात, किती डिस्प्लेस होतात, त्याला काय म्हटलं जातं, तो तुमचा झाला वेग. रनिंग रेसमध्ये असंच काढतात ना, किती टाईममध्ये किती तुम्ही रनिंग करतात, किती पटकन किती अंतर कापतात, किती विस्थापित होतात आहे त्या पॉईंटपासून नेक्स्ट पॉईंटपर्यंत, तर त्याला काय म्हटलं जातं, वेग म्हटला जातो. हा तुमचा वेग असतो, रनिंगचा वेग असतो, बरोबर ना. म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं, वेग. आता बघा मित्रांनो, इथे शीतल आणि संगीता हे आपण मागे बघितलं, बरोबर ना. इथे शीतल आणि संगीता यांच्या घरामध्ये बघा, शीतल आणि संगीता यांच्यामध्ये कसं असतं बघा, शीतल संगीताच्या घरामध्ये 500 मीटर अंतर आहे आणि संगीताचं घर आणि शाळा यांच्यामध्ये 1200 मीटरचं अंतर आहे, बरोबर ना. पण शीतलचे घर आणि शाळा यांच्यातलं अंतर किती आहे, 1300 मीटर आहे. पण समजा शीतल संगीताकडे जाण्यास, इथं जाण्यास ते म्हणतात 5 मिनटं लागले तिला, आणि तिथून पुढे जाण्यास 24 मिनटं लागले. तर त्यावरून आपल्याला काढायचं आहे बघा. आता त्यावरून काय काढायचं, शीतलचा स्पीड काढायचा आहे अलॉंग पाथ ए. पाथ ए पासून म्हणजे कसं काढायचं, इथून काढायचं आहे. शीतलचा इथून काढला, मग ते किती आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. किती डिस्टन्स लागला तिला, 500 मीटर. 500 मीटर आपण तिला किती टाईम लागला, 5 मिनटं लागले. मग ते किती आले, 100 मीटर आले पर मिनिट, बरोबर ना. पर मिनिटाला आलं ना ते. मग शीतलचा स्पीड पाथ बी पासून, डिस्टन्स अपॉन टाईम, पाथ बी पासून शाळेपर्यंत 1200 मीटर डिवायडेड बाय टाईम, बरोबर ना. मग तो किती आला, 50 मिनिट पर मिनिट. मिनिटाला 50 मीटर पर मिनिट आला. मग ॲव्हरेज स्पीड किती आला तिचा, म्हणजे तिची ॲव्हरेज चाल किती आली, या दोघांचं काय करायचं, ॲडिशन करायचं, आणि या दोघा टायमिंगचा सुद्धा ॲडिशन करून काय होणार, 58.6 मीटर पर मिनिटाला आला. मग आता तिची व्हेलॉसिटी किती आली, ती डिस्प्लेस किती झाली. मुळात डिस्प्लेसमेंट काय केलं जातं, कमीत कमी अंतर काढलं जातं, शॉर्टकट काढला जातो. मग हे डिस्प्लेसमेंट तिचं किती आहे, शीतलचं ते स्कूलमध्ये 1300 मीटर आहे. मग 1300 मीटर डिवायडेड बाय तिला टोटल किती टाईम लागलेला आहे, हा टाईम किती लागतो आहे तिचा, हा टाईम आहे तिचा बघा, ॲव्हरेज टाईम तिचा हा काढायचा आहे. आणि मग त्याच्यानुसार येतं बघा, शीतलची व्हेलॉसिटी, तिचा वेग किती झाला, 44.83 मीटर पर मिनिट. मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबत आहोत. रिमेनिंग चॅप्टर आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. आणि मित्रांनो, नेक्स्ट पार्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, कृपया ती फॉलो करावी. आणि आपले इतरही चॅनल आहेत मित्रांनो. इंग्लिश ग्रामर लिंक नावाने एक लिंक आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ग्रामर मी एकदम सोप्या सहज भाषेमध्ये घेतलेलं आहे, आपल्याला इच्छा असल्यास ते आपण फॉलो करू शकतात. आपले इतरही चॅनल आहेत. गोष्टी यशाच्या नावाचा एक चॅनल आहे, जो विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशन आहे, आपण तोही चॅनल फॉलो करू शकतात. त्याची लिंक मी खाली देत आहे, कृपया ती फॉलो करावी. पुन्हा भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 2मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.